हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। सांगली जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले। 20 फेब्रुवारीपासून प्रभाग रचनेचा धडाका। सांगली जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र असलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची अधिकृत तयारी आता प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे। राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने 2026 या वर्षात मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा विस्तृत कार्यक्रम जाहीर केला असून यामध्ये एकट्या सांगली जिल्ह्यातील तब्बल 152 ग्रामपंचायतीचा समावेश आहे। या निर्णयामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे। प्रभाग रचनेसाठी गुगल अर्थचा वापर। यावेळची प्रभाग रचना अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर घेतला आहे। येत्या 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत संबंधित तहसीलदार गुगल अर्थच्या सहाय्याने गावांचे नकाशे अंतिम करणार आहेत। त्यानंतर 27 फेब्रुवारीपासून तलाठी आणि ग्रामसेवक प्रत्यक्ष गावात जाऊन जमिनींची पाहणी करतील आणि प्रभागांच्या सीमा निश्चित करतील। या प्रक्रियेमुळे प्रभागांच्या रचनेत होणारे संभाव्य वाद टाळण्यास मदत होणार आहे। प्रशासकीय मान्यता आणि हरकतींची प्रक्रिया। जिल्हाधिकाऱ्यांकडून संक्षिप्त तपासणी झाल्यानंतर 23 मार्च 2026 पर्यंत राज्य निवडणूक आयोग या प्रस्तावाला अंतिम मान्यता देईल। ग्रामविकास विभागाच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी दिलेल्या आदेशानुसार 7 एप्रिल 2026 रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली जाईल। या रचनेवर नागरिकांना काही आक्षेप किंवा हरकती असल्यास त्या नोंदवण्यासाठी 13 एप्रिल पर्यंतची मुदत देण्यात आली आहे। प्राप्त झालेल्या हरकतींवर 21 एप्रिल पर्यंत उपविभागीय अधिकारी, प्रांत अधिकारी सुनावणी घेतील। 4 मे रोजी अंतिम प्रसिद्धी। जिल्हाधिकारी सर्व प्रस्तावांची कसून पडताळणी करतील आणि 28 एप्रिल 2026 पर्यंत प्रभाग रचना अंतिम करून ती राज्य निवडणूक आयोगाला सादर केली जाईल। या संपूर्ण प्रक्रियेचा शेवट 4 मे 2026 रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करून होणार आहे। सांगली जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतीच्या या प्रक्रियेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून प्रभाग रचनेनंतर आरक्षणाची सोडत आणि प्रत्यक्ष मतदानाचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी आत्तापासूनच मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे।